आज तुम्ही भेट घेतली सर उद्धवजींची, काय बोलणं झालं, काय निमंत्रण दिलं आपण? माननीय राहुलजी गांधी यांची माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा ही उद्या नंदुरबार पासून सुरू होते आहे। उद्या दुपारी 2 वाजता नंदुरबारमध्ये माननीय राहुलजी येत आहेत आणि त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक, त्याचबरोबर भिवंडी असं करून ही यात्रा 16 तारखेला ठाण्यामध्ये येते आहे। ठाण्यामध्ये रॅली आहे, जांभळी चौकामध्ये ते संबोधित करणार आहे, संवाद साधणार आहे लोकांबरोबर आणि त्यानंतर संध्याकाळी चैत्यभूमीला रॅलीनंच ते मुंबईतून चैत्यभूमीला ते समारोप हा होणार आहे 16 तारखेला आणि 17 तारखेला सभा होणार आहे शिवाजी पार्कला। आघाडीची आहे, त्याचबरोबर इंडिया अलायन्स जे आमचं आहे तिथे सुद्धा प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा माननीय राहुलजी आणि सर्व प्रमुख नेते मंडळी देशातील इंडियाचे अलायन्सचे आणि आमच्या आघाडीचे हे नेते मंडळी तिथे संबोधित करणार आहेत। आमचे एक आघाडीचे महत्त्वाचे जे घटकमित्र आहोत आम्ही, त्यामध्ये माननीय उद्धवजी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि अनेक काही समाजवादी मित्र आहेत, CPI आहेत, CPM आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहेत। या सगळ्यांना निमंत्रण करण्याचं काम आम्ही करतो आहोत कारण यामध्ये राहुलजींची ही न्याय यात्रा आहे, तिचा समारोप आहे, समारोपाची मोठी सभा होते आहे आणि म्हणून माननीय उद्धवजींना निमंत्रित करण्याकरता त्यांनी ठाण्याच्या रॅलीमध्ये यावं, त्याच पद्धतीनं त्यांनी चैत्यभूमीला उपस्थित राहावं आणि 17 तारखेच्या सभेला उपस्थित राहावं हे निमंत्रित करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण भेटलेलो आहोत आणि त्यांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार हा केलेला आहे। जागा वाटपाची चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे, परंतु महाविकास आघाडीची बैठक होणार होती, परंतु सध्या नाही, बैठक असं नव्हतं ठरलेलं, बैठकीचं ठरलेलं नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे, पण ठीक आहे ती होऊ शकतं। जागा 2-3-4 जागेचा विषय आहे, चर्चेना विषय मार्गी लागू शकतात। वंचित जे आहे ते अजून प्रश्न प्रलंबित आहे, वंचित येणार आहे की नाही? खरं म्हणजे त्या बाबतीत वंचितचे जे प्रमुख आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर संवाद तर सुरू आहे, आमच्या नेते मंडळीचा संवाद सर्वांचा सुरू आहे आणि त्यांनी जे जागांच्या कोणत्या जागा पाहिजे या बाबतीत ते आम्हाला माहिती देणार होते, आम्ही वाट पाहतोय। संजय निरुपम इच्छुक आहे, त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे का? मुंबई लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनलाय। संजय निरुपम यांची तुम्ही प्रतिक्रिया असेल, काय मत आहे का उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले? ठीक आहे आमच्या आघाडीच्या अंतर्गत काही विषय आहेत त्यावर काही मी बोलू इच्छित नाही। संजय निरुपम काँग्रेस सोडतील का असं वाटतंय का? काल उमेदवारीसाठी संजय निरुपम काँग्रेसची साथ सोडतील का असं होणार नाही, काँग्रेसमध्येच राहतील, आघाडी म्हणून आम्ही राहू। देवेंद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि त्यावेळी त्यांच्या स्टेजवरती मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी खंत बोलून दाखवली की विरोधकांना निधी मिळत नाहीये, ही अडचण सगळ्याच विरोधकांची असं वाटतं आहे। निधीच्या बाबतीतला खरं म्हणजे अपपर भाव ज्याला म्हणतात हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला ही वस्तुस्थिती आहे की सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधक आहेत त्यांना, मग ते आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांना निधी द्यायचा नाही, ही नवीनच पद्धत या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि निधी न देणं याच्यामध्ये राजकारण असं करू नये कारण ते सर्वसामान्याबरोबर केलेलं राजकारण असतं। राजकारण हे असतात की आमदारांमध्ये असतं, पुढाऱ्यांमध्ये असतं, ते सर्वसामान्याबरोबर खेळू नये, परंतु आताचं हे सरकार हे सर्वसामान्याच्या जीवनाशी खेळ खेळतंय निधीच्या माध्यमातून। सर हिंदी में बताइए, सर हिंदी में प्लीज यार, राहुल गांधींच्या सभेचं तुम्ही आमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलंय, जेव्हा राहुल गांधी मुंबईत येतात उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींना मातोश्रीचं काही आमंत्रण आहे का? मातोश्री भेटी नाही, अशी चर्चा झाली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।